हा, घड्याळाचं बटन दाब, ती लव यू राहू दे बाजूला. घरी जाऊन बायकोला म्हण लव यू लव यू लव यू. बायको म्हणून आज लईच बिघडलाय गडी. रात्री तमाशा, ती यात्री ती पाटील बाईला बोलवायचं ना, काय तिचं ना गौतमी. गौतमी पाटीलचा विषय आहे की एका रात्री कार्यक्रम झाला मावळामध्ये, ती एका बाईला समोर नाचली. तुला काय वाईट वाटतं की बाईला समोर नाचेल नाहीतर आणखीन कुणा समोर नाचेल? तुला काय त्रास होतो? तुला काय वाईट वाटतं? आता कुणाला पहिल्या धारेची पण किक बसली आणि कुणाला अख्खा खंबा मारला तरी किक बसत नाही. काय त्याला काय करायचं? हो का, तुम्ही आता पाणी पिताना बघितलं मला, एका झटक्यात बाटली रिसवली का नाही? आपण बाटली तोंडाला लावली की मोकळीच करून खाली काढतो. नको दाबू, हळू. कुठंही दाबताना कुणाला काळं निळं करू नको. ते आपल्याला आपली मराठी संस्कृती काय सांगते. जरा मला बोलण्याला मर्यादा आहेत. समोर कार्ट बसलंय, माग बायको बसली. ती दोघं नसती तर तुम्हाला सांगितलं असतं. तो चंद्रावर जाण मला मुख्यमंत्री व्हायला सांग. ठीक आहे, हरकत नाही. काय काय हात देताना मुके पण घ्यायचे, किस घ्यायची. आईला म्हणलं बायकोनी एवढे किस घेतले ना, एवढे किस चालले. काय चाललंय काय आज? तुम्ही आमच्याकडे देवगिरीला येणार, मुंबईला येणार, माझ्याकडनं काम करून घेणार आणि इथं मात्र काय लावणार? ती वाक्य जर गेलं की ब्रेकिंग न्यूज सुरू होईल. अजित पवारांनी घोड्याचं नाव घेतलं, घोड्याचं नाव घेतलं. घोडा म्हणजे चालणारा घोडा, असं आहे सगळं. हा, तुझी ग्रामपंचायत आली का रे? आली. अभिनंदन, तुझा मनापासून अभिनंदन. मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या देठापासून, नक्की समजावं त्याची ग्रामपंचायत पडली. पण ह्याचं उलट आहे, मानलो. कुणाला काही वाटत नाही, सहज बोलून जातात. खराडवाडीमध्ये कॉलेज काढा. खराडवाडी किती, कॉलेजला मुलं लागणार किती, आणणार कुठनं? मी म्हणलं कुठनं आणायची? तुम्हीच आणायची. म्हणलं आता वय झालं नाही तर मी आणलीच असती. त्याच्यामध्ये त्या रामदेव बाबाने सांगितलं असं केलं, असं केलं, सगळी केस यायचं तर बाजूलाच काय करत ही गोवा माझी गोवा लोकांचं काय ऐकणार. कमळाबाई घ्या, कमळाबाई सांगतो राव. घड्याळ 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 काय चाललंय मला तर काही कळतच नाही. तुमच्या लोकांनी मला पैठणीचं जॅकेटच घातलंय. बायको म्हणून लग्नात नाही घातलं ना, आता कसं घातलं रे उतार वयात? हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं, मग मी पण दाखवतो. हे मला मत नाही. अरे काय दादा, आम्ही सर्व इथे आले, तुम्हाला कसं वाटतंय? चांगले वाटतंय. दादा, हे निवडणुकीच्या काळात सर्व भांडत आहे, हे आपल्याला कसं वाटतंय दादा? हे चांगलं नाही वाटत. अरे काय, मी काय म्हातारा बितारा तुला दिसायला लागतं? अरे अजून पाहिजे ते करायला सांग, नाही केलं ते यायला फवारी. आप पान खाते हैं? तो खाते हमें बेवकूफ समजते हैं क्या? बाबा दादा त्याच्यामध्ये अजित पवार किती घेतले ते पैसे द्या. हा फोटोचे 100 रुपये. अजित पवाराला 2 मुलं आहेत,
आहेत आता आहेत त्याला मी काय करू. तरी अरे ह्यांनी मुख्यमंत्री व्हायच्या ऐवजी चेअरमन व्हायला निघाला. अरे तुमच्या का पोटात दुखते. चेअरमन मी व्हायला निघालोय आणि करणार ही लोक आहेत. ह्यांचं जर मला चेअरमन करायला पाठिंबा असेल तर ह्यांनी काही उघडायचं. बारामती पासून व्हायला माळेगाव किती लांब रे. लय लांब. काय म्हणजे आपण काय बोलतो भाषणात, काय आपण सांगतो. कमळ नाही घड्याळ घड्याळ घड्याळ. मी आता मशीनवर त्यांच्याकडनं गिरून घेणार आहे. आज तर बाबा लय खुश झालाय. नातवंड झालंय. पेढे काय आणले नाही, नुसतं तोंडीच सांगितलं नातू झाला नातू झाला. अरे पेढा दे पेढा दे. एकाने तर काय हिंदी जोरात हे केलं. ते एक तर आमदार असा म्हणला की शिवसेना के लोग पातळी छोड़कर बात कर रहे हैं. आज तो राडा बहुत कम हो गया. पुलिस ने रोक लिया. उनको पता नहीं है कि संजय गायकवाड़ और उसके कार्यकर्ता कितने पागल है. ये आग्या मोहळ की तरह कसने वाले कार्यकर्ता है. तिथं जे हिंदी बर का. अगर वो खवल जाते तो किसी के बाप को बाप समझते नहीं. अरे पट्या. अगर इसके बाद इन्होंने कुछ भानगड़ करने का प्रयास किया तो चुन चुन के मारेंगे, गिन गिन के मारेंगे. वो तो सौभाग्य है कि पुलिस बीच में थी. हिंदीचा तर सत्यानाश केला. हिंदी भाषावरनं म्हणत असेल अरे बास 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 बास. काय चाललंय. कसा महाराष्ट्र पुढे जायचा बाबांनो. कसे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटायचे. इथं आता सत्ता आली आमच्याकडे 5 वर्षाकरता. लोकांना कळलेलं. हौसे नवसे गौसे आता मला येऊन फार भेटायला लागले. लोकसभेला 3रीकडे होते, विधानसभेला 4थीकडे होते. नाही दादा मी तुमचा तेव्हा कुठे गेला होता. नाही दादा मी युतीचा आहे. आपण युतीच्या वेळेस उमेदवाराला विरोध का केला. हे असं चालणार नाही. उद्याच्याला परत कुणी आलं नाही दादा एवढ्या वेळेस पांघरून आला. पांघरून फाटून गेले माझं. एवढ्या वेळेस पदरच राहिला नाही आम्हाला. असलं अजिबात चालणार नाही. प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व. जयंतराव पाटील आम्ही काही देखणे नाही काय. वाळव्याला बोलवायचं, इथं बोलवायचं, आमचीच बिन पाण्याने करायची. ही देखणा. आणि आम्ही काय बिन देखणा आहे. तुला बघतोस ये माझ्याकडे कस काय. तुम्ही सगळे जण प्रतिसाद देत होता. एवढं ढकला ढकली रेटा रेटी कधी आयुष्यात मला कुणी केली नाही. हातात हात द्यायचो. ती नाना म्हणायचा नका देऊ. आता वडतायत. असे हात ओढले की वाटलं इथनं तुटतंय इथनं तुटतंय. काय काय हात देताना मुके पण घ्यायचे, किस घ्यायची. आईला म्हणलं बायकोनी एवढं किस घेतलं ना. एवढं किस चालले. और अजीत पवार साहब ने कल डिप्टी सीएम से पद की शपथ लेंगे. अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा. अभी शाम तक रुको. अभी कल शपथ ली है ना. उनका समझ में आएगा. मैं तो लेने वाला हूँ. दादा को अनुभव है. दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का. आणि हा पवार साहेब अरे थांब रे बाबा. दादा पादा थांब. त्याच्यामध्ये अगं बघ ना आता मी विचारतो काय. अरे कसा आहेस तू. बरा आहेस का. काही अडचण आहे का. मला येऊन भेट. बायको म्हणून लग्नात नाही घातलं ना. आता कसं घातलं रे उतरवयात. हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं. मग मी पण दाखवतो. हे मला मत. अरे काय दादा आम्ही सर्व इथे आले, तुम्हाला कसं वाटतंय. चांगलं वाटतंय. दादा हे निवडणुकीच्या काळात सर्व भांडत आहे, हे आपल्याला
कसं वाटतंय दादा? हे चांगलं नाही वाटत. अरे काय मी काय म्हातारा बितारा तुला दिसायला लागतं? अरे अजून पाहिजे ते करायला सांग, नाही केलं जे आयला पवारीच्या. हे टीव्ही वाल्याचं फार अवघड झालं. मला ती आता चिठ्ठी आली, टीव्हीवर कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे, पेट्याचा तुरा खोचा. आता मला काय डोळे असे माझं पेटाचं काय खऱ्याची दुनियाच राहिली नाही. मग मी बोललो की बघा अजित पवार कसं बोलतो, काय खरं ते बोलतो, काय चुकीचं बोलतो, मला तर काही कळत नाही. हार तर इथून पुढे असं कर बाळासाहेब, कुठे सभा असली की एक आरसा असावा, म्हणजे मी मतदार ठीक आहे. चिठ्ठी आहे, मोरे गावातील मोकाड गायींचा बंदोबस्त करा. म्हणजे एवढं सगळं सांगितलं तरी राग येणार नाही तर काय. हे चाललंय ना काम. आता मी नासाचं सांगतोय आणि मोकाट जनावरांचं सांगतोय. काय तुझ्या आहे त्याचा सत्कार करू या नारळ त्याच्या डोक्यात. काय म्हणजे कुठं काय सांगावं, माझी लिंक तुटती त्याच्यात सगळं वाटोळ होते. मी चांगलं माझ्या लोकांना समजून सांगतो आणि मोकाट जनावरांचा पकडा. तुला माहिती नाही, कनेरीकरांना विचार, इथली मोकाट जनावर आम्ही 4-5 ट्रॅक्टर आणील, तुम्ही पण आहेत, राहुल तू पण आहे, इथं आम्ही ताणू पकडली, ती पकडून उजनीच्या पलीकडे सोडली. काय सांगायचं, ती का होता. आणि आता मला सांगतो तूच पकडा. नाही माझंच काम आहे, मी ते भिंतीचं काय करायचं ते करतो.